नागरिकांनो, आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. परंतु हे स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शहीद झालेल्या क्रांतिकारकांची आपल्याला अशी कितपत माहिती आहे? आज 23 जुलै. योगायोग असा की आज महाराष्ट्रातील बाळ गंगाधर टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांचा जन्मदिवस. चला तर जाणून घेऊयात या क्रांतिकारकांविषयी काही माहिती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे वाक्य आजचे नाही, पण ते ऐकल्यावर बाळ गंगाधर टिळक आठवतात. हे वाक्य प्रत्येक वेळी बोलताना किंवा ऐकताना जोश, उत्साह आणि उमेद जाणवते. बाळ गंगाधर टिळक हे लोकमान्य टिळक म्हणूनही ओळखले जातात. लोकमान्य ही पदवीही त्यांना देण्यात आली. लोकमान्य म्हणजे लोकांनी स्वीकारलेला नेता. लोकमान्यांशिवाय त्यांना हिंदू राष्ट्रवादाचे जनक देखील म्हटले जाते. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला आणि 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले. ते एक भारतीय राष्ट्रवादी, शिक्षक, समाजसुधारक, वकील आणि स्वातंत्र्य सैनिक होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिले लोकप्रिय नेते बनले. ते हिंदू म्हणून ओळखले जात होते. त्यांना राष्ट्रवादाचे जनक देखील म्हटले जाते. बाळ गंगाधर टिळक हे ब्रिटिश राजवटीत स्वराज्याचे पहिले आणि खंबीर पुरस्कर्ते मानले जातात. त्या काळात त्यांनी मराठी भाषेत नारा दिला. त्यांचा मराठी भाषेत दिलेला नारा आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हा खूप प्रसिद्ध झाला. त्यांनी बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय, अरविंद घोष, V.O. चिदंबरम पिल्लई आणि मोहम्मद अली जिना यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक नेत्यांशी घनिष्ठ युती केली. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात झाला. रत्नागिरी गावातून आधुनिक महाविद्यालयात शिक्षण घेतलेले ते भारतीय पिढीतील पहिले सुशिक्षित नेते होते. त्यांनी काही काळ शाळा महाविद्यालयांमध्ये गणित शिकवले. ते इंग्रजी शिक्षणाचे टीकाकार होते. यामुळे ते भारतीय सभ्यतेचा अनादर शिकवतात असा त्यांचा समज होता. भारतातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या दिशेनेही बरेच काम झाले. बाळ गंगाधर टिळकांनी इंग्रजीत मराठा दर्पण आणि मराठीत केसरी नावाची 2 दैनिके सुरू केली. ही दोन्ही दैनिके लवकरच लोकांमध्ये लोकप्रिय झाली. टिळकांनी ब्रिटिश राजवटीच्या क्रौर्याबद्दल आणि भारतीय संस्कृतीच्या न्यूनगंडावर टीका केली होती. ब्रिटिश सरकारने ताबडतोब भारतीयांना पूर्ण स्वराज्य द्यावे अशी त्यांची मागणी होती. केसरी या वृत्तपत्रात ते इंग्रजांविरुद्ध अतिशय आक्रमक लेख लिहित असत. या लेखांमुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगात पाठवण्यात आले. त्याकाळी काँग्रेसचे राज्य असल्यामुळे ते भारतीय राष्ट्र काँग्रेसमध्येही सामील झाले. परंतु लवकरच ते काँग्रेसच्या संयमी वृत्तीच्या विरोधात गेले आणि त्यांच्या विरोधात बोलू लागले. याविषयी इतर अनेक नेतेही अशाच प्रकारे निषेधार्थ बोलू लागले आणि अनेक जण समर्थनार्थ बोलू लागले. त्यामुळे 1907 मध्ये काँग्रेस अतिरेकी आणि मॉडरेट दलात विभागली गेली. लाला लजपतराय आणि बिपिनचंद्र पाल हे टिळकांना गरम दलात सामील झाले. ते तिघेही लाल बाल पाल म्हणून ओळखले जाऊ लागले. 1908 मध्ये टिळकांनी क्रांतिकारक प्रफुल्ल चाकी आणि खुदिराम बोस यांच्या बॉम्ब हल्ल्याचे समर्थन केले, ज्यामुळे त्यांना बर्मा, आत्ता म्यानमार म्हणजेच मंडालेच्या तुरुंगात पाठविण्यात आले. तिथेच त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले आणि 1916 मध्ये ॲनी बेझंट आणि मोहम्मद अली जिना यांच्या समवेत ऑल इंडिया होम रूल लीगची स्थापना केली.